आज आहे जिमचा 4था दिवस आणि आज खूप थंडी वाजत होती कारण पावसाचं वातावरण झालं होतं. सो मी चव्हाण साहेबाचे जॅकेट घालून चालले होते जिमला. तर इकडं खाली येऊन मी शूज घालत होते. तर शूज आता बॅगमध्ये वगैरे नाही घालत, डायरेक्ट घरी येऊनच रेडी होऊन जाते. आणि कशाचं काय, जिममध्ये गेल्यानंतर 2च मिनिटात पूर्ण गरमी व्हायला लागली. तर त्या अगोदर घरी येऊन निघण्या अगोदर मी पिले होते वॉर्म वॉटर विथ लेमन. तेवढं घेऊनच फक्त जिमला जाते. आणि आज लेगचं वर्कआउट झालं. बापरे, एवढं पाय दुखत होते. म्हणजे मशीनवर नाही, असं नॉर्मल, पण लेग वर्कआउट झालं. सो येऊन थोडं झोपले 5-10 मिनिट. लगेच आम्ही गेलो शिवला आणायला. मला थंडी वाजत होती. मी स्वेटर घालून शिवला आणायला गेले होते कारण वातावरण पण तसं झालेलं होतं आणि मला खूपच दुखणं आल्यासारखं झालं होतं. आम्ही घरी गेलो तर शिवांश होता रानात गेलेला मम्मीसोबत. तर आम्ही जसंच त्याला आलेलो दिसलो तसंच तो मम्मीच्या पदरात लपून बसला. आणि गेल्या गेल्या मम्मी काय म्हणते तुम्ही बघितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये. तर ती म्हणत होती हाताने कसलं तोंड केलंय. तर मी म्हणत होते वाव, खरंच बारीक झालंय का. तिथून घरी आले, चव्हाण साहेब झोपले आणि शिवला झोपायला घातलं, म्हणजे जेवण वगैरे करून. त्यानंतर मला पण झोप आली होती, पण मला व्हिडिओ एडिट करायचे होते, सो मला झोपून जमत नाही. तर मग मी बसले व्हिडिओ एडिट करत. शिव झोपला मस्तपैकी. त्यानंतर मी इव्हिनिंगला बसले होते आवरून. तर चव्हाण साहेब घेऊन आले मला गिफ्टची, की मला वॉच आवडली होती 2 दिवसापूर्वी, पण मी घेतली नव्हती. नंतर चव्हाण साहेब घेऊन आले, मग मी खुश झाले. त्यानंतर थोडं आवरलं आणि मी गेले प्लॉटवरती. बोर व्हायला होतं, शिव झोपेतून उठला होता. तर म्हणलं चला, घरी पण बोर होतं असं, पण आम्ही घरी कमी बाहेरच जास्त असतो. आज सकाळी एक आम्ही बाहेर चाललो होतो शिवला आणायला. त्यामुळे एक आजोबा म्हटले, म्हणजे इथलचे ते शेजारचे, ते म्हणले तुम्ही भाकरी खाता का नाही. म्हणलं भाकरी खाता का नाही, म्हणजे मी असं रिॲक्शन, म्हणजे मी शॉक होते. आणि म्हणले तुम्ही सारखंच मला गाडीवर बसून दोघं पण गेलेले दिसतात, मग भाकरी कधी खातात. आम्ही फिरतोच तेवढं. त्यानंतर प्लॉटवर गेलो, तो दोन व्हिडिओ काढले, थोडं वरी हिंडले, थोडं बांधकाम बघितलं, वापस आले. मग कपडे धुवायचे होते, माझ्या लक्षात आलं. तर मग मी कपडे धुवायला मशीन लावली, शिवने लावली. त्यानंतर सकाळचा घरात राडा पडलेला होता, शिव सारखं हे करत होतं, तो राडा आवरला. आणि इकडं शिवने मी तिकडं भांडे घासत होते, तोपर्यंत शिवने इकडं माझे माईक सगळे अस्ताव्यस्त केले होते. ते 13,000चे माईक आहेत. काय झालं असतं माईकला, मी लईच मारलं असतं त्याला, पण नव्हतं काय झालं. तर बॅगला त्याला माझ्या झटायची गरज नव्हती. नंतर म्हणतो खायचं, म्हणजे खायचं म्हणलं मी ते इग्नोर करेल म्हणून नाही चिडले, कारण खराब नव्हतं झालं, काही नव्हतं झालं माईकला. मी येऊन भांडे घासले. मला तरी शांतता वाटली तिकडल्या रूममध्ये. म्हटलं शिव एवढा शांत कसा बसलाय. सो मग माझ्या लक्षात आलं की नक्की त्यांनी उंदऱ्यानी काहीतरी कुटाणा करतोय. याच्या अगोदर पण मी एकदा भांडे घासत होते आणि त्यांनी उंदराचं औषध खाल्लं होतं. मग त्यानंतर घरी येऊन भांडे वगैरे घासून मला भुर्जी बनवली, फक्त व्हाईटची. त्यानंतर शिवने मी भुर्जी खाल्ली आणि मग झोपले. टाटा बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. बघूया आता नेक्स्ट डे कसा जातोय.